Manoj on microphone. Thank you so much. संघ आपला 12 प्रतिनिधी आपण इथे मंचकावरती पाठवायचा आहे. आजही घुमतोय तुमचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. आजही फडकतोय भगवा तेजानं शिवसैनिकांच्या हातात. आजही जाणवते धग साहेब आपल्या नेतृत्वाची. आजही जाणवते ऊब साहेब आपल्या निस्वार्थ प्रेमाची. साहेब तुम्ही आहात सदैव आमच्या मनात, आमच्या श्वासात आणि आमच्या हृदयात. ठाण्याचे सन्माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली. ज्यानं माणसाला माणुसकीचं नातं शिकवलं, ज्यानं शिवसैनिकांना कसं समाजकारण, जनतेची सेवा कशी करायची हे शिकवलं, असे आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. उरात म्हणून सदैव आपले स्मरण, मनामध्ये कोरले आहे कायम आपलीच शिकवण. करीतो गुरुवर्य आपल्या तवांच आचरण, जनहिताचे जनसेवेचे व्रत महत्वाचे नाही राजकारण. ही साहेबांची शिकवण राहिली आहे. आणि समोरच आपण आमच्या उजव्या हाताला श्री मलंगड हे देखणं रूप आपल्याला श्री मलंगडाचं पाहायला मिळते, जिथे मच्छिंद्रनाथांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. खूप सारे पर्यटक या मलंगडावरती खरं तर मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी आणि त्या मलंगडाच्या मच्छिंद्रनाथांची पालखी लवकरच खरं तर आपल्या भेटीला येईल. आणि खरं तर तो पालखी उत्सव खूप मोठा जल्लोषानं साजरा केला जातो. आणि तो पालखी उत्सव खरं तर आपल्या लवकरच भेटीला येईल. आणि लवकरच मलंगड प्रीमियर लीग सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. फटकात एवढाच दमदार पहिल्या चेंडूवरती तिथे चेंडूला फेकून दिलाय, सीमा पार 4 धाब्यांसाठी चौकार. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय देवा शिसमे. आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती निलजे संघाकडून पाहायला मिळतोय. तर फलंदाजी ट्रॅकवरती घोरपे संघ आपल्याला निलजे संघ फलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय निनाद. त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. पुढचा बॉल हाही फटकात एवढाच उत्कृष्ट दर्जाचा मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलाय आणि चेंडू अजून एक सीमा पार गेलाय. 4 धावांसाठी चौकार. लाभला सहवास धर्मवीरांचा आणि मिळाला वारसा आम्हाला समाज कारण करण्याचा. खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं बोलावं तेवढं कमी आहे साहेबांबद्दल. कारण साहेबांनी खरं तर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई उपनगर या संपूर्ण विभागामध्ये साहेबांच्या नावाची एक वेगळी छाप होती.
आणि त्यांचीच शिकवण आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यांना विनम्र अभिवादन. या स्पर्धेच्या माध्यमातून जय क्रिकेट संघ पोसरे आयोजित जय चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. तिथे चुकी केली आहे. आले फक्त एकच धाव, एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती 4 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 10 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. दमदार सुरुवात राहिली आहे. फलंदाजी करत असताना निनाद रसाल आणि निकेश भोईर आपल्याला घोडपे संघ म्हटला तर मलंगड विभागातील हाही तेवढाच दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथून आलाय डॉट बॉल. एका बाजूला मलंगड विभागातील मलंगड परिभागातील एक दमदार एक उत्कृष्ट संघ आपल्याला घोडपे पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना कल्याण डोंबिवली परिसरातील एक दमदार संघ निलजा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल इथून एक धाव तिथे ऍड केली जाईल आणि लवकरच आपल्याला निलजाच्या मैदानावरती मकर संक्रांत चषक सुद्धा एन्जॉय करायला मिळेल. खरं तर त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. मकर संक्रांत चषक खरं तर ही निलजे गावाची ओळख आहे. कारण प्रत्येक वर्षी त्याच जोशानं आणि त्याच जोमानं मकर संक्रांत चषक खरं तर आपल्याला तिथे ऑर्गनाईज केलं, खरं तर आयोजन करताना पाहायला मिळतं खरं तर या निलजे संघाच्या माध्यमातून. आणि खरं तर ठाणे जिल्हा म्हटला तर क्रिकेटची पंढरी अशी ठाणे आणि रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मी रायगड जिल्ह्यामधून बिलॉंग करतो. मात्र ठाण्याचं जे क्रिकेट आहे ना त्याला मजा आहे. कारण जर आयोजकांनी कॉल केला सकाळी 9 वाजता चेंडू पडणार म्हणजे मग सकाळी 9 वाजता चेंडू पडणारच. मग कोणता संघ येऊ दे कोणता संघ नको येऊ देत, मात्र 9 वाजता सामन्याला सुरुवात होईलच. मात्र आमच्या रायगडमध्ये असं चित्र फार कमी पाहायला मिळतं. फार कमी स्पर्धा आमच्या वेळेवरती संपन्न होतात. ही खासियत खरं तर कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेटची आणि ठाणे जिल्ह्याची आपल्याला पाहायला मिळते. तर आमचे मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवसेनेचे दमदार नेतृत्व महेशदादा गायकवाड हे या स्पर्धेला व्हिजिट करतील अशी आशा बाळगतो. कारण आता खरं तर नगरपालिका नगर परिषदांचं निवडणुका खरं तर चालू असल्यामुळे दादांना कदाचित वेळ नसेल. मात्र जर वेळ मिळाला तर महेशदादा गायकवाड नक्कीच या स्पर्धेला व्हिजिट करतील. कारण ही स्पर्धा तेवढी दमदार आपल्याला पाहायला मिळते. तिथे 2 दिवसाची क्रिकेट स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये आपल्याला पाहायला मिळते. धाव पुस्तकावरती 11 धावा जय पाटील. आज दुसरा गोलंदाज फुल टॉस बॉल फुल टू वसूल मिड विकेट सीमा पार आलाय षटकार. थँक्यू बाबा बोलतो बंगाली. आणि खरं तर मच्छिंद्रनाथाच्या समाधी असलेला किल्ला गड आपल्याला आपल्या उजव्या हाताला पाहायला मिळतोय. सुंदर दृश्य दिसतंय खरं तर मलंगडाचं या मैदानावरून. आणि प्रामुख्यानं खरं तर ह्या भागामधून मलंगडाचा संपूर्ण परिसर दिसतो. जसा आमच्या भागाचा जर विचार केला तर आम्हाला एवढा विहंगम दृश्य मलंगडाचा पाहायला मिळत नाही. मात्र या बाजूने मलंगडाच्या ज्या वरती जो बाले किल्ला आहे आणि त्या बाले किल्ल्यावरती असलेली वास्तू त्याचं सुद्धा दर्शन आपल्याला होतं. आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून लागला गेलेला जो 40 फुटाचा ध्वज आहे तोही इथून सरळ स्पष्ट आपल्याला दिसतो. सह्याद्री प्रतिष्ठानचं सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल. खूप गड किल्ले त्यांच्या माध्यमातून सुद्धा जतन केले जात आहेत. पुढचा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक लॉग ऑफ मध्ये आहेत. तिथे झेल शेवटच्या क्षणाला जमिनीला दान झाली आणि तिथे फलंदाज आहेत सेफ. धाव पुस्तकावरती आता 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धाव पुस्तकावरती
21 धाबा धाव पुस्तकावरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय. इथे आपल्याला सामना पाहायला मिळतो. एका बाजूला निलजे ब त्यांना फाईट करत असताना गोरपे. बोला ना सचिन सर लवकर. सचिन दादा मुंडे एक यशस्वी आयोजक करते. पुढचा बॉल इथून ना लॉफ्टेड ड्राईव्ह लॉग ऑफच्या डोक्यावरनं ठोकलाय. अजून एक ब्रँडेड 6 षटकार. डीजे 27 धाबा धाव पुस्तकावरती 5 चेंडूंचा खेळ संपलाय. बोला ना सर. प्रवीण सर. हॅलो प्रवीण सर. आमचे प्रवीण सर गायकर. प्रवीण सर गायकर. हॅलो बोला ना सचिन सर. तुम्ही होल्डवर ठेवलेला मला वाटलं प्रवीण सरांना घेतले काय. बोला ना काय आला बोला ना. संडेला कुठं. संडेला सचिन मुंडेची 28 तारखेला आहे ना सचिन मुंडेची प्रतियोगिता एक दिवसीय. काय काय आला. हा मग असे ना काय आला मी नको येऊ का. हो एकटा यार लागले. नाही मग तू फोन करतो बोलता 28 तारखेला कुठं आहे का बोलतो. 28 तारखेला तुझा कॉल घेतला ना भाई. तुला फसवणार नाही. कन्फर्म म्हणजे भाई 200% आलेला मला कॉल. मी बोललो बरं नाही मला कॉल आहे बरं. सचिन दादाचा कॉल आहे बरं. 26 चालेल ठीक आहे. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती 27 धाबा 2 गड्यांचा 1 गड्याचा मोबदला आहे आणि 27 धाबा. अजय पाटीलचा विचार केला तर 2 षटकार त्याच्या या षटकामध्ये आले. तब्बल धाबा 16 त्यानं खर्च केल्यात. नवीन फलंदाज योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. निनादच्या पारीचा अंत झालाय आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आता योगेश पाटील फलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतंय. केतन मार्के गोलंदाजी ट्रॅक मध्ये 3रा क्रमांकाचा हा प्रमुख गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. 2 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा. फटका तेवढाच सुंदर आहे. फाईन रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत धन धन करत चाललाय. सीमा रेखा पार चौकार. थँक्यू डीजे. 4 सुरुवात केली आहे. केतन मार्केवरती हा प्रतिहल्ला चढवलाय. समोर निकेश भोईर आहेत आणि त्यानं हा प्रतिहल्ला चढवलाय. 4 धाब्यांसाठी तिथे चौकार आला. धावपुस्तकावरती 27-31 धाबा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल अजून एक त्याच रिजनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल सुटली आहे आणि तिथे धाबांचा विचार केला तर एकच धाव दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा तिथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या 2 फलंदाजांची पाहायला मिळते. खूप सुंदर रनिंग इथे सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केलं जात आहे आणि धावपुस्तकावरती आता 33 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ 33 वरती तिथे फटका तेवढा सुंदर डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. एका नामेनं संघ पुढे सरकतोय. धावपुस्तकावरती आता 34 धाबा. जेवढं षटकार चौकाला प्राधान्य देतो तेवढंच महत्व सिंगल डबल अप देत असताना हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती केतन मार्के 50-55 धाबांचं टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न खरं तर सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल तिथे केली गेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील
तोपर्यंत इथे धावांचा विचार केला तर एकच धाव तिथे सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना हे दोन फलंदाज पुढचा बॉल उडवलाय, फाईनला ठोकलाय. इथे पंचांचा इशारा येईल. इथे चेंडू वन टप्पा मावून सीमा पार 4 चौकार. तर मित्रांनो लक्ष असू द्या, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि ही स्पर्धा वेळेवरती संपन्न व्हावी हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे आपण स्पीडअप करा. ऑफिशियल आपण लक्ष ठेवा की आपण ना सर्व संघांना इथे खरं तर अलर्ट करा की 3 षटक तुमचे 15 मिनिटांमध्ये व्हायला हवेत. 18 संघ आज या स्पर्धेमध्ये खरं तर खेळताना पाहायला मिळतील. त्यामधील 10 संघ आज नशीब आजमावतील आणि उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ फटका दमदार जागेवरून उभे राहून ठोकलाय. लॉक ऑनच्या डोक्यावरनं लॉफ्टेड षटकार. थँक्यू सो मच. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रमोद गायकर. फटका तेवढाच दमदार आहे. वन टप्पा बाउन्स हाही चेंडू निघून चाललाय. पंचांचा इशारा येतोय 4 चौकारचा. थँक्यू डीजे. खूप सुंदर आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमणाचा इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यानं आक्रमण चढवलं योगेश पाटील, त्यानं चढवलं या आक्रमण. पुढचा बॉल तिथून टॅपिंग क्रिकेट. मात्र विकेटचं पतंग जाल्यामध्ये सापडलं. तिथे एक धाव चोरण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज झालेत बाद. इथे फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा विकेट निकेश भोईरला इथे परतावं लागतंय.
थँक्यू सो मच डीजे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या सत्रामधील फटका तेवढाच सुंदर. इथून ना थर्ड मॅन रिजनला चेंडू धन करत निघून चाललाय. अजून एक 4 चौकार. चेंडूवरती 6, त्यानंतर 4, लगेच रनआउटचा शिकार, त्यानंतर परत एकदा 4. संघ जाऊन पोहोचतोय 54 धाबा. खूप चांगलं टार्गेट. पुढचा बॉल फटका तेवढाच सुंदर आहे. डीप मिड विकेट कव्हरच्या रिजनला आलाय. अजून एक 6 षटकार. उच्चांक गाठलाय. 66 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजे गोरपे संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. येणारे 4 षटक उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या आहेत. 67 धावा. किरण मारपे शेलारपाडाचे आमचे. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. ग्रामस्थ मंडळ शेलारपाडा किरणजी मारपे, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चला, पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 66 धावा लगवल्या गेल्यात. धावपुस्तकावरती उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 67 धावा. टीम गोरपेला कशा प्रकारे धावा चेस करेल गोरपे संघ याचं धावतं वर्णन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात फेरबदल. आणि आवाज ऐकूयात आमचे आजचे साथी समालोचक को कॉमेंटेटर पाल्याचा गोड आवाज सोनू बांगर यांचा. तोपर्यंत ऐकूयात डीजे च्या माध्यमातून एक सुंदर संगीत. रायगड विभागातील शिरवली गावचा आवाज आपण या ठिकाणी ऐकत होतात. मनोज यांचा, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. थँक्यू सो मच. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा आपण अनुभवत आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जय हनुमान चषक 2025 पर्व आणि मॅच आपण एन्जॉय करतात. जय कांडेश्वर गोरपे बनाम एका बाजूला
निलजेबी संघ प्रथम बॅटिंग केली. निलजेबी संघानं 4 षटकामध्ये बनवल्या. धावफलकावरती 66 धावा आणि 67 धावेचं लक्ष ठेवलं गेलं या मॅच मध्ये आणि त्याचे चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे घोरपे संघाची. भगवान आणि देवा सिसवे ही सलामी जोडी प्रति षटकामागे 16.75 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. टीम घोरपे संघासाठी आव्हान असेल 67 धावेचं आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक निनाद रसाळ येत आहेत पहिल्या षटकामध्ये. फिल्डिंग लावून घ्यायचे टीम निलजेबी संघ लगेच. अनेक साऱ्या स्पर्धा निलजे संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहत आलो. त्यातूनच मकर संक्रांत चषक कोणालाही माहीत नाही असं ठाऊक नाहीये, सर्वांनाच माहिती आहे. नामांकित स्पर्धा ती देखील प्रत्येक वर्षी नक्कीच तुमच्या भेटीसाठी येत असते आणि बघा लक्ष असू द्या नक्कीच वेळेची पाबंदी असेल, स्टॉपवॉच लावण्यात येईल आणि त्या अभावी तुम्हाला षटकं कंप्लीट करावी लागतील. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं हे अनिवार्य असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज भगवान ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकला फलंदाज देवा सिसवे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. गोलंदाजी मार्कवरती पहिलं निनादचं हे षटक पॉवर बेस. आज सकाळपासून आपण पाहतात या ग्राउंडवरती नक्कीच हवा भरपूर आहे आणि त्याचा फायदा अनेक साऱ्या फलंदाजांना प्रत्येक मॅच मध्ये मिळाला आहे. भगवान स्ट्रायकिंग मध्ये पाहायला मिळतील. मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन होते, सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडूला फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. वाईड स्ट्रॉंगला खेळाडू पोहोचतील प्रयत्न केले परंतु बॉल सीमारेखा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आघात झालाय भगवानच्या बॅटमधनं. 4 धावा चौकार. चेंडूपासूनच तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल. 16.75 ची सरासरी प्रति षटकामागे गाठायची या मॅच मध्ये जिंकण्यासाठी घोरपे संघाला. कारण लक्ष 67 धावेचं. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निनाद राऊंड द विकेट. चांगला बॉल होता यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय आउटसाइड लेग स्टंप. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. अपाट मेहनत या स्पर्धेसाठी घेतली ते आमचे प्रदीप पाटील, प्रताप जाधव असतील, अक्षय जाधव, राकेश भोईर, त्याचबरोबर जयेश पाटील, संपूर्ण आमचा अधिकारी जन्म क्रिकेट संघ पोसरी संघ यांच्या वतीने स्पर्धा. चांगला बॉल यावेळेस मात्र समोर खेळतात. बॅक टू द बॉर्डर खेळतात. बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात भगवान की लॉंग ऑनला फटका मला खेळायचा होता परंतु संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करतात निनाद रसाल आपल्या षटकामध्ये. थोडीशी चर्चा करतात फलंदाज देवा सिसवे देखील भगवानशी या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा निनाद. राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट. फटका चांगला. गोळीच्या वेगाने चेंडू फरार होतोय. वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय. दुसरा चौकार भगवानच्या बॅटमधनं. मला मारावे लागतील टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. चांगली सुरुवात करावी लागेल. फ्लाइंग स्टार निर्माण करावे लागेल. बॉल झाले पंच एकूण 3. अजूनही षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल आणि नंतर पुन्हा एकदा चौकार. चला भालबी संघाचे कॅप्टन आणि साहिल 11 चिंचपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. लॉफ्टेड हिट. फटका छान आहे. खेळाडू उपस्थित आणि जवळजवळ प्रयत्न केला होता अडवण्याचा परंतु बॉल सीमारेखा पलीकडे. भगवानच्या माटमधना पहिला तडाखा, पहिला बिगिट षटकार. भालबी संघाचे कॅप्टन आपण लगेच कारण की साहिल 11 चिंचपाडा टीम आमच्यापर्यंत पोहोचते. कॅप्टन पोहोचतायत. भालबी संघ आपण उपस्थित झाला सर तर कॅप्टन टॉस साठी लगेच यायचं आहे कारण की 17 दुसरं सुरू आहे या मॅचचं. षटकार आला. धावसंख्या 6 ने फ्लाय होतीये.
15 या आकड्यावरती. ज्या धावगतीची गरज आहे टीम जय कांडेश्वर गोरपे संघाला ती धावगती उभारण्याचा प्रयत्न 100% सुरू या मॅच मध्ये. थोडंसं मागडे ठरलेत गोलंदाज निनाद रसाळ. पुढचा बॉल षटकातील. हा ट्रॅकर पाठीमागे हुक केलाय आणि पाठवलाय बॉलला फाईन लेग सीमा रेखा बाहेर. लगातार आक्रमण करतायत भगवान या मॅच मध्ये. या षटकामध्ये अजून एक मोठा फटका, चौकार. भगवान सुरुवातीला आपण पाहिले गेले तर प्रताप जय कांडेश्वर गोरपे संघामध्ये नक्कीच 12th मॅनची भूमिका साकारायचे. 12th मॅन 12व्या खेळाडू ते असायचे, परंतु आज वेळ बदलली आहे आणि त्यांची प्रॅक्टिस त्यांची मेहनत त्यांना कामा येते आणि आज संघामध्ये प्रथम ते आलेत बॅटिंगसाठी. सलामीसाठी त्यांना पाठवलं गेलं. क्या बात आहे. कारण की कोणालाही कमजोर समजू नये. आपण पाहिलं ज्या वेळेस जीजी स्पोर्ट वाकळण संघ खेळायचा त्यावेळेस केतन म्हात्रे हे देखील 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असायचे, परंतु आज महाराष्ट्राचा बायकर मॅन खऱ्या अर्थानं 12th मॅन केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात. धावसंख्या पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 16.75 ची सरासरी गाठायची होती, परंतु धावा आल्या 19. एक बॉल अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील. गोलंदाज निनाद रसाळ तयार. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग केली गेली. निकेश देखील त्या ठिकाणी असतील. निकेश दादा हे देखील चर्चा करतायत. गोलंदाजाची 4 खेळाडू एकत्र आले आणि ही चर्चा करण्यात आली. एक बॉल फार महत्वाचा आहे. धावा फार महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये दोन्ही संघासाठी. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते बॅक ऑफ दी हँड, परंतु पंच सांगतात हाईट फॅक्टर भरपूर आहे आणि नॉट आउटचा इशारा. या समोर आलेले आहेत गोलंदाज, त्यामुळे या ठिकाणी दिसलं नसेल कदाचित आणि त्याच अनुषंगानं पंचांनी या ठिकाणी डिसिजन सोपवला. तो नॉट आउटचा ओव्हरचं होतं समापन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 67 धावेचा पाठलाग करत असताना 19 वरती पोहोचलाय. मॅच बॅलन्स 18 बॉल 48 ची गरज असेल. डीजे आपण टॉस. धावसंख्या आपण पाहतात 19 फलकावरती आमच्यासोबत जॉईंट आहेत नक्कीच आमचे मंथन पाटील आणि मनीष पाटील हे गुणलेखक आपण पाहतायत आणि खूप चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आमच्यापर्यंत तंतोतंत माहिती ते पोहोचवत आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरानं हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज देवास सिसवे येतात. पहिल्यांदा सामना करतील. धावसंख्या 19 फलकावरती पंच. जिंकण्यासाठी गरज 18 बॉल मध्ये 48 धावेची. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. आशिष लो फुलटॉस चेंडू बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित. जजमेंट मिळालं नाहीये. बॉल लाडवण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतील आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील या बॉलवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 21 फलकावरती. यस बाल संघाने नाणेफेकी जिंकले आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं साहिल 11 चिंचपाडा या संघाला. 48 आवश्यकता आहे. आता गरज येते 46 धावेची येणाऱ्या 17 बॉल मध्ये. खातं खुलं झालंय बॅट्समॅन देवासिसवेचा. हो लॉफ करायचं होतं. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू वेगानं जातो. टेक ऑफ होतोय. फलंदाज देवाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी गरज येते 46 धावेची अद्यापी. धावसंख्या 21 फलकावरती. यॉर्करचा प्रयास. समोर खेळले ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील. जेवढ्या वेगाने चेंडू गेला तेवढ्याच वेगाने तो फेकण्यात देखील आला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे पुन्हा एकदा सरकतीये. 22 फलकावरती. अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 15 बॉल मध्ये 45 धावेची आवश्यकता. अजूनही मोठे फटके मारावे लागतील. थोडंसं कठीण आहे समीकरण, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष हे नक्कीच मोठं नसतं. ते शक्य करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी, स्वतःवरती आत्मविश्वास हवा, कॉन्फिडन्स हवा आणि त्याच अनुषंगाने जर कॉन्फिडन्स भरे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये कमबॅक जरूर करेल जय कांडेश्वर गोरपे टीम. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. उजव्याने डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 15 बॉल 45 ची गरज. पुढचा बॉल षटकातील.
हो चांगला बॉल आहे, अगोदरच बॅट फिरवण्यात आली, ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत, चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती आणि हा देखील डॉट बॉल असेल. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 ची गरज. जसे डॉट बॉल येतील तसा मॅच मध्ये शिरकाव करेल टीम निळजे संघ. हवा भरपूर आहे, हवेच्या दिशेनं बॅटिंग करावी लागेल परंतु फटके येत नाहीयेत. गोलंदाजी चांगली झाली आहे. अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा जणू काय रिप्लाय दाखवतात मागच्या चेंडूचा आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल पाहायला मिळाले. आशिषच्या माध्यमातून धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकामधील. 13 बॉल 45 ची आवश्यकता. लाईन पाहावी लागेल यावेळेस, मात्र पंच सांगतील डॉट बॉल असेल. षटक संपण्याचा इशारा, वाईड वर्करचा प्रयास आणि सफल ठरले, सफल षटक पाहायला मिळतोय. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. कमबॅक झालाय मॅच मध्ये निळजे संघाचा. गरज आहे 12 बॉल मध्ये 45 धावेची. डीजे माझ्या 12 बॉल 45 ची आवश्यकता. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. लगेच टीम निळजे संघ जास्त वेळ घेऊ नका. पंच देखील आपल्याला सूचना करतात. ही मॅच थोडीशी जरूर कठीण आहे. टीम आपण पाहिलं तर गोरपे संघासाठी पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. निळजे संघाने फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज आशिष आणि आता अक्षय येत आहेत गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या षटकामध्ये. चला वेळेची पाबंदी असेल, सूचना असेल, पंच इशारा करतात. निळजे गोलंदाज तयार. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पुल केलाय, उंच जास्त गेला चेंडू, लांबी कमी, फटका बसला मिड विकेटला आणि टिपली झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का जय कांडेश्वर गोरपे या संघाला लागतोय. तो 22 रवसंख्येवरती. 11 बॉल 45 ची गरज. विकेटचं पतन. नक्कीच प्रताप षटकार यायलाच हवा होता, कारण की फार मेजवानी सारखा चेंडू होता परंतु उंच जास्त गेलाय बॉल आणि विकेटचं बदन देवा या ठिकाणी बाद झालेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक, 45 ची आवश्यकता. न्यू बॅट्समॅन तिसऱ्या क्रमांकावरती विकास पाटील. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. पुन्हा एकदा अक्षय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मागे हुक करताय, पाठीमागे खेळाडू बीट. शॉट फाईन लेगचा खेळाडू या ठिकाणी बीट होता आणि चेंडू फाईन लेग सीमा रेखा बाहेर आलाय. विकासच्या बॅटमन हा चौकार. अजूनही गरज आहे मॅच मध्ये 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 41 धावेची. चौकार. फलकावरती नेक्स्ट मॅच मध्ये भालबी संघ आणि त्यांच्या समोर असेल साहिल 11 चिंचपाडा टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा एज लागली आहे. पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट ने खेळतायत. चेंडू गॅप मध्ये चाललाय. बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला खेळाडू उपस्थित. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बॉल शिल्लक असतील आतापर्यंत. आता पाहून पाहिले तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 39 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, कारण की धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 28 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज.
अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयास करतायत, वाईड यॉर्करचा प्रयास सफल ठरलेत. अजून एक हा सुरेख डॉट बॉल पाहायला मिळेल. आणि आता गरज आहे मॅच मध्ये 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39 धावेची. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. असं वाटलं होतं नक्कीच मॅच मध्ये नक्कीच बॅलन्स पद्धतीनं संघ पाहायला मिळेल गोरपे टीम देखील, परंतु दुसरं षटक हे फार चांगलं आलं 3 धावेचं. लॉफ्टेड हिट, फटका छान है, खेळाडू उपस्थित आणि फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन. षटकार आलाय विकास पाटील. 7 बॉल मध्ये गरज आहे आता ती 33 धावेची. धावसंख्या पोहोचली 34, 34 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय हाफ ट्रॅकर, हा पण पूल करतायत. अजून एक चांगला फटका आहे, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि टिपली झेल. फलंदाज बाद. विकास पाटीलची खेळी देखील संपुष्टात आणि आता सामना कठीण झाला. जय खांडेश्वर गोरपे संघासाठी 6 बॉल जिंकण्यासाठी 33 ची गरज. डीजे फिल्डिंग लावायचे लगेच निळदेवी संघ. जास्त वेळ आपण घेऊ नका. न्यू बॅट्समॅन अजय पाटील येत आहेत. नवीन फलंदाज. 6 चेंडू 33 धावेची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही मजबूत आहे टीम निळदेवी संघ. गोलंदाजी मार्क वरती येतात. अंतिम षटकामध्ये समीर पाटील येत आहेत. शेवटचं षटक असेल डेट ओव्हरचं हे षटक. 6 चेंडू 33 ची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज सेट बॅट्समॅन भगवान आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधनं चौकार देखील आपण पाहिले. एक षटकार देखील आला होता, परंतु स्ट्राईक पासून फार वंचित राहिलेत मागच्या षटकामध्ये. पहिला बॉल षटकातील समीर तयार. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पाहावा लागेल. आउटसाइड ऑप्शन, अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातोय. पंच सांगतात वाईट बॉल. धावसंख्या वाईडने या ठिकाणी पुढे सरकते, ती अतिरिक्त धावेने पुढे सरकते. 35 या आकड्यावरती गरज अजूनही 32 धावेची येणाऱ्या 6 बॉल मध्ये. पहिला बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पूल केलाय, फटका छान आहे. अजूनही संघर्ष करतो या मॅच मध्ये जय खांडेश्वर गोरपे टीम. ठोकलाय षटकार फलंदाज भगवान. मॅच बॅलन्स झाली आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोरपे संघानं, कारण की गरज जिंकण्यासाठी. 5 बॉल मध्ये 26 धावेची धावसंख्या पोटली. षटकाराबरोबर 41, 41 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा समीर. स्ट्रायकरला फलंदाज भगवान ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी. लॉफ्टेड हिट, पुन्हा एकदा वन्स अगेन रिप्लाय दाखवलाय भगवान. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. अजून एक षटकार. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. संघर्षाचा शंखनाद करतोय या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहतायत भगवान हा फलंदाज चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. इम्प्रेस केलंय. धावसंख्या नक्कीच 47. मागच्या ओव्हर मध्ये स्ट्राईकच मिळाली नव्हती भगवानला. जिंकण्यासाठी आता 4 बॉल मध्ये बनवायच्या 20 धावा. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल टीम निळजेबी संघासाठी आणि टीम गोरपे संघासाठी देखील. षटकार येत आहेत, सलगचे 2 आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा
ओ यावेळेस मात्र बचावलेत आणि सुटकेचा श्वास सोडला असेल निळजेबी संघानं देखील. गुडलेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा टेक ऑफ झाला. फलंदाज भगवानला बीट केलं. डॉट बॉल आलाय. 3 बॉल गरज आहे आता 20 धावेची. आता मॅच कठीण झाली पूर्णपणे टीम गोरपे संघासाठी, कारण की 3 षटकार जरी मारले तर देखील मॅच जिंकता येणार नाहीये. चांगला बॉल पुन्हा एकदा डीप राहिलाय. खाली राहतो पूर्णपणे. डॉट बॉल आलाय. सलगचे 2 चेंडू डॉट. आणि आता मॅच मध्ये औपचारिकता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ही मॅच जिंकण्याच्या अंबरड्यावरती निळजेबी संघ. नो बॉल असेल आणि स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव देखील मिळेल. नो +1 एकूण 2 धावा मिळतात. अजूनही गरज आहे 2 बॉल मध्ये 18 धावेची. चला 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 18ची गरज आहे मॅच मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये तयार राहायचंय भालबी आणि टीम साई इलेव्हन चिंचपाडा. फुल टॉस लॉफ्टेड हिट आणि सरळ आलाय चेंडू व्यासपीठाच्या वर. सीमारेखा बाहेर षटकार आणि पुन्हा एकदा भीमर चेंडू असेल. नो बॉलचा इशारा. 2 भीमर चेंडू होत आहेत. 2 भीमर चेंडू येतात. त्यामुळे गोलंदाज समीर आता या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. आणि आता सामन्यामध्ये झालंय कमबॅक, कारण की या बॉल वरती मिळाल्या धावा. 7 धावसंख्या पोहोचलीये. अब तक 56 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 2 बॉल 11 धावेची गरज असेल. चुका केल्या समीरनं आणि मात्र आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. मॅच मध्ये जिवंत होतोय संघ जय खांडेश्वर गोरपे टीम. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र चेंज केला जाईल. 20 धावेची आवश्यकता होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं 3 बॉल मध्ये 18 धावेची देखील गरज. 20 धावेची गरज. त्याच्यानंतर 2 बॉल मध्ये 20 ची गरज. परंतु या ठिकाणी हा मॅच आता बदललाय. 18ची गरज असताना या ठिकाणी 2 भीमर चेंडू, त्याच्यावरती षटकार देखील आला. आणि आता गरज आहे मॅच मध्ये 2 बॉल 11 धावेची आवश्यकता असेल. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. स्ट्राईकला फलंदाज अजय पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. योगेश 2 चेंडू 11ची गरज. गोलंदाज तयार. मागे खेळण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतात लेक्समच्या वरून चेंडू गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि पुन्हा एकदा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम निळजेबी. आणि सामना होता फिनिश. सामना जिंकला टीम निळजेबी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम जय खांडेश्वर गोरपे टीम. आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्याने टीम साठी बनवले एकूण धावा 27 उपयुक्त खेळी केली तो योगेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर.